हॅलो 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 गणपती बाप्पा आज माझा दिवस आहे. जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत म्हणतात रडणार आहे. अजून किती आले रडायला लागले, याच रंगमंचावरती दादागिरी करून गेले. आपण काय हसणं सोडणार बघा, माईक पण शिकवा दादा. हॅलो हॅलो थोडं ट्राय. हॅलो 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 तर आता करतील हळूहळू. आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम. विद्यादेवता शारदा माता, बुद्धिदेवता श्री गणेश, महाराष्ट्राचा आराध्यवर आई दुर्गा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हा महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे छत्रपती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका धनगरवाड्याच्या मुलाला शिकून सोडून इथपर्यंत मोठा होता आलं ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या डुबलीची आई नवलाई देवी, केळंब्याची आई विठलाई देवी, धनी मोठोबा, धनी देवडोंगर यांच्याचा मालक धनी केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता अंबादेवी आणि तुम्ही रसिकाच्या तुम्हाला मानाचा पुरा करून मी शाहीर विकास नामोरे, गोलगाते बाबू रंगले, युवा शंकर या वंशोळीतील मी शाहीर विकास नामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ मुली पेठ धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळवेल कोटवाडी तालुका खेड. माझा मुलगीपट्टू गेली अनेक वर्ष माझा पाठी राहा संदेश ओके, अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, बेंजोला माझा अमोल अनिस्कर आणि डॉक्टर पहिला रोहित डिके आणि साऊंडला माझा राजेंद्र पट्याल. तुम्हाला सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरू करतो. शक्ती तुला जर पडणारे असेल तर आयोजक मित्र रुक्माई असतात आणि आजच्या आमचे मित्र रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित रांजण तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भितळे माऊली आहेत, अंकुश रामा वाईट आहेत, प्रकाश वरद साहेब आहेत, देवेंद्र सलकरे भाऊ आहेत, आदरणीय संदीप कानसे भाऊ आहेत, संतोष कोल्हापके आहेत, दिगंबर बोर्ड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश भाऊ आहेत, ते त्याचे मानसपुत्र आहेत. असे आमचे आदरणीय भरत गाणेकर आहेत.
समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे, संदीप चाचे सर, चंद्रकांत भोवड, नगरसेवक बालकृष्ण ब्रिक, अनेक मंडळी आहेत. तुम्हा सर्वांना मनाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर बिनेश वाजे यांना देखील शाहिरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.
रंगटेश्वरा देवा तुझा अखंड हरणाश्वरीचा गणपती बाप्पा पिंट्या दाढवे आमचे मित्र याचकडे खास मुलांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडी या 2 बहिणींकडून चलनोळा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. त्याप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्याला शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे याचकडून 121 रुपयाचा पारितोषिक आहे. सुरेश आणि सुरेश चाचे माऊलीकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. आनंदबाई माऊली थँक्यू सो मच. आनंदबाई माऊली यांना राजांचा फोटो तिकडे पुढच्या आधी मोहनचं तर म्हणाले असं करू नका. असं बोलले ना बाबा असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा आज माझी सगळी मंडळी आहे. ही सगळी मंडळी आहे. आज मला आनंद काय हे आयोजक आहे हे आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो आमचा एक व्यवसाय आहे अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले. बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोंड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज यांनी आमचा सन्मान केला. सर्वजण बोलले आता काय मी बुवा आहे बारीक बुवाच बोललं पाहिजे पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टीका कमाल केली. याने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल तुमचे आभार. तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली जरा चाल द्या आता सांगू नका देतोय बाबा हम किसी की उदारी रक्त नाही शाही घेऊन टाका. खूप छान चालेल. वनवन हे गौरी हरा खूप छान चालेल. हो दर्शन दे लंबोदरा मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला. मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला पाठीशी माझ्या राहिला हा जन्म चरणी वाहिला. माझा पाहिला अशी थोडी चाल शाहीर प्रयत्न केला. आता तुम्ही आमच्या चालीला चाल द्यायची भागाला भाग द्यायचा हिसाब करावा आधी एक फरमाईश आहे.
कि तुम्हारा कोकण कितना प्यारा है। ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारशामध्ये त्या पश्चिम बंगालमधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली। यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार। आणि असा पवित्र सण फक्त फरमाईश नको तर त्या कार्यालयाला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल एक दिवस जास्त गणपती आहे फरमाईश आहे दरवर्षीच म्हणतोस दोस्ता चल यंदा सवड काढून जगागळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून चल रे दोस्ता गावाला माझ्या अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या तुझं म्हणून जाईल मन अरे जरूर एकदा अनुभवावा जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण। आयोजक सत्कार क्रमांक माऊलीचा नगरसेवक ही मंगलमूर्ती देवा तुझी चराचरात आहे भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे सारे गमा पधनी सा ह्या सात सुरात आहे आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे। कथा गातोय आजची 8वी वारी आहे 8ची 8 वारी 7च्या 7 वारीत गण फेमस झाले। काय परमेश्वराची कृपा काय परमेश्वराची कृपा 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय। कथा मंडळी माझा आला प्रॉब्लेम आहे चालीस राहिला आता काय समज कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोटळी घेऊन नियासा गुर राखी तो माझा गणराज काठी घोटळी घेऊन नियासा गुर राखी तो माझा गणराज। कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोटळी घेऊन नियासा गुर राखी तो माझा गणराज काठी घोटळी घेऊन नियासा गुर राखी तो माझा गणराज काठी घोटळी घेऊन नियासा गुर
गाव वेरवली कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे वांदोळे नंदरवाडी माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण 500 रुपयाचं पारितोषिक. राम डोले माऊली आमच्या नितीन पवारांच्या मानगावमध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश आपण तर आता गौरव उलटी टाकायची आहे हे कांसावलं सगळं. अरे ह्याच्यात तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे वर झोपलो काय माहितीये आमच्या माणसांची वय आता घबरावा वाजू नका काय हो संदेश. आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोली एकदम साधी बोली. तसं आम्ही तसं साधं बोलत आहे पण तरी पण आम्ही साधंच बोलू. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे माझी पण आजी आहे प्रेमळ. पण कसं त्याची गंमत बघा टायमावर त्यांचं काय बिघडलं ना मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं आमच्याकडे भागी आजी आहे आणि मुंबईला गेलो. अगं आई कशी आहे ल्याका बरी आहे कधी आलात अगं सकाळी झाली. बरं आहेस ना म्हटलं बरं. अगं होय अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या. ल्याका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको औषध म्हणू नको डॉक्टर म्हणू नको ल्याका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांतचं लय कौतुक केला लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे बघायला तुझा म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली 15 दिवस राहिली होती आली होय. माझं संगू आलं ताकळवीतून निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलं का तुझं संगीत आवडलं. हे अशा गमती जमते प्रेम आहे हो. एक जोक आहे पण सांगण्यावर का नाही युट्यूबला टाकतील तुम्ही. परमेश्वर गेलं किती दिवस होते ना काय माहिती आला आला काय आला. जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा. स्वर्ग जाणार कधी हे जावं कोकणामध्ये ह्या गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता नाही वाटलं हे असं करतात गगन घेतो टाइम कमी आहे गवळण ही सांग एक शेर घेतला तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले तर म्हणतात उलट टांगून ठेवी मान्य आहे. आणि म्हणतात जोपर्यंत गवळणीला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली तिच्या नशिबात आली पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी काही म्हणतात 9 महिन्याने काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलवून घ्या. बोलवला जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं माझ्या राजाला माहिती नव्हता बनेल बुवा खुलं अजिबात खुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानंद वारी माझा समाज समोर आहे माझ्या आया बहिणी समोर आहे. लहान लेकरं आली आहेत त्यांना कुठेतरी भाजील वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईल. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरी भाऊ आगाऊ बोलत नाही. लांबोरी भाऊ काय टिंब ह्या शब्दांवर बोलत नाही. मग तरी पण
जिंक चालू आहे. प्रेमाला जिंकायचं. हे बघा शिरादेव परसादीचा शिरादेव एवढा ना शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विक पडम आणि हे शब्द दिलं पाहिजे म्हणून गौर टाकतो. अगं गोकुळात असो वृंदावने त्याला तुला खूप अडवले आणि काही जणी तुझ्या सारख्या मेजाशी त्या प्रत्येकीला अक्कल घडवली. अरे टांगे टांगे तू ऐसा कैसा टांगेगा. तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली. ती गाठ सोडवता आणली और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा. सुनो थांबा या स्टेज बिल मला काय जमत नाही. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. आळू काग हा माझ्यावरी आळू
वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची. ऐका, याची चाल याच्याकडून घ्यायची तुम्ही, मागून घ्यायची, वसूल घ्यायची. याने घेतली की नाही, नवीन चाल होती. मी एक तर चालीचा एकदम डेंजर माणूस, आपल्याला माझ्या चाली आठवत नाही, तरी पण मेहनत घेतली, त्यांची चाल दिलेली आहे. माझ्या गव्हाणीची चाल तुम्ही द्यायची. नाहीतर म्हणायचं आय माय सॉरी. बारकू झोरे, गाव देवरुख, मानाचा जय मल्हार, 201 रुपयाचा पारितोषिक. बारकू झोरे माऊली, सुनील फोंडे, मुळशी रंगरवाडी. गडा माझ्या बालपणी गडल्याच्या. मागील वारी पूर्ण न झालेली फरमाईश या वारीत पूर्ण करा, माझी पुस्तके माय मराठी. हा, मुक्ता योगेश महाडिक. हा, माझी चूक झाली, 9 मिनिटं फक्त होते आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला. अरे आलं आमचं लांच्याचं जावं आलं. प्रथमेश श्रीधर दैत, तिवरे राजापूर, बा पंढरीच्या विठ्ठला. दुसऱ्यावर घेतो, दुसऱ्यावर घेतो. हा, 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास कांबोरे तिवरे राजापूरला वारी आहे. गणपती मंदिरात रात्री 10 वाजता. गौरी येतात त्याच दिवशी. आणि चंद्रकांत भागवती श्रीपाद भोर, गाव फुपेरे, राजापूर, 250 रुपये. आई बाबाचा फोन नाही येणार. अरे बाबा, हे त्याने काढून ठेवा सगळ्या. धन्यवाद. आणि राजेंद्र भोड माऊली, ज्येष्ठ समाजसेवक, या पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत. गावाच्या जवळचे बोला. हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पनोली कोळवाडीतला कलाकार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. कांबळेबुवा, वाजेबुवा, तसेच बारीक अथवा काय नाही. तर गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी, तो सोमैला दूर चालुनी, दगड धोंडे काट्या तुम्ही. त्या माझ्या वडिलांनी, त्या माझ्या वडिलांनी आणील तुला नवारी. हो, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी. तर अजून पण फरमाईश आहे. आमचं वाजेबुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच वारी आहे, पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार, झी मराठी फेम, कलर टीव्ही फेम. आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्या दिवशी चॅनल बंद पडलं. असं फेम एक जरा आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना. मग सगळं आलं, हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवालं पण आलं. रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू. हे असलं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजे. गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असं ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार हे जर कोकण स्टार असतील तर नुसते रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारत होत नाहीत. मग ते कोण हे असले हे छोट्या छोट्या गोष्टी राहू नका बुवा. तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडा याच्यातून. आता काय या फरमाईश तुम्हाला नाही आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईलमध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे. त्याच्या मोबाईलमधून आउटगोईंगच्या लिस्टमध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगाचा श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हणा की फेसबुकला 5000 मित्र आणि गावात विचारणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती सख्खी बायको आणि आई बाबा. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. अजून एक याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता
जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवल्या. विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. हे 2 वरदान दिले. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावशत नाही नाही. चल हट बघ बाजूला, कुठली लावशत ही नाही. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हा तुझे मला
प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल, मात्र आगावगिरी तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. ते नसते जर का बरं, ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 ते नसते जर का बरं, ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 बरे संपवतोय. माडिक माऊली तुमचं गाणं आहे, ह्या पोराने शोधून नाही ठेवलं. आता काय बोलणार, दुसऱ्या बदला 100 घेतो. बारी संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा.